मुंबईमध्ये मनसेची आज बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर ही बैठक पार पडणार आहे। मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधील नेते यावेळी उपस्थित राहतील। हिंदी अनिवार्य केल्याबद्दल मनसेची पुढची रणनीती नेमकी काय असेल त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावलेली आहे। हिंदी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याचबरोबर आगामी काळात काय रणनीती असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये मनसेची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत इशारा सुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी बैठक सुद्धा आता बोलावलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काय अपडेट्स आहेत? आज बैठक बोलावण्यात आली आहे, आगामी काळातली रणनीती ठरवली जाईल। अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठकी सुरू आहेत। तर 8 ते 10 दिवसाला ही बैठक घेतल्या जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण आणि जवळपासचा जो महामुंबईचा परिसर आहे त्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे ही बैठक घेणार आहेत। आजच्या बैठकीला विशेष महत्व असं आहे की कालच राज्य सरकारनं हिंदी भाषा ही पहिलीपासून जी आहे ती सक्तीची केलेली आहे आणि त्यालाच विरोध म्हणून मनसे नेते राज ठाकरे यांनी ट्विट करत विरोध दर्शवला होता आणि त्या अनुषंगाने आता पुढे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे आणि त्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला आंदोलन करावं लागेल, लोकांमध्ये कशा प्रकारची ही भावना जागृत करायची, या सगळ्या गोष्टीवर या बैठकीमध्ये विचार होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर महापालिका निवडणुकीच्या संदर्भातली तयारी हा विषय तर यात असणारच आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।